श्रोते हो नमस्कार. पीसीटीज इन्फिनिटी 90.4 एफ एमच्या या मालिकेच्या आजच्या 5व्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मी विराज सवाई आणि आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ खगोल अभ्यासक सौ लीना दामले. ताई, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. नमस्कार. श्रोते हो, तुमचं स्वागत आहे माझ्याकडून सुद्धा. आत्तापर्यंत आपण 4 भाग बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये विविध तारका समूह आणि त्यांच्याबद्दलच्या गोष्टी आपण बघितल्या आहेत. तर आज आपण मात्र कॅसिओपिया म्हणजे शर्मिष्ठा हा तारका समूह डब्ल्यू या आकारात न बघता उभा एम किंवा डब्ल्यू अशा स्वरूपात बघणार आहोत. कारण काय होतं, बऱ्याच वेळेला म्हणजे दररोजच्या ह्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या महिन्यामध्ये त्याची स्थिती वेगवेगळी असू शकते. काही वेळेला नकाशे वेगवेगळे असू शकतात. काही नकाशे तर आपण असं वरती धरून बघतो, त्याच्यामुळे दिशांमध्ये बदल होऊ शकतो. तर एक स्टँडर्ड आपल्याला काहीतरी घ्यावं लागतं. म्हणून आज आपण असं धरूया की शर्मिष्ठा हा तारका समूह उभा एम किंवा डब्ल्यू या स्वरूपात बघूया. आता आपल्याला काय बघायचं आहे की शर्मिष्ठा हा घड्याळाच्या केंद्रस्थानी आहे. आधीच आपण जे बघितलं होतं की घड्याळाची पद्धत मी समजावून सांगितली होती की जो तारका समूह किंवा जो तारा तुम्हाला माहिती आहे तो घड्याळाच्या केंद्रस्थानी समजून मग बाकीच्या ह्याच्याप्रमाणे घड्याळातल्या आकड्यांप्रमाणे आपण वेगवेगळ्या ताऱ्यांची स्थिती समजावून सांगू शकतो. तर आज आता आपण शर्मिष्ठा हा घड्याळाच्या केंद्रस्थानी उभ्या स्वरूपात म्हणजे उभ्या एम स्वरूपात बघतोय. तर बरोबर शर्मिष्ठेच्या 4 o'clock पोझिशनला म्हणजे घड्याळात 4 जिथे वाजलेले असतील त्या ठिकाणी आपल्याला सेफियस म्हणजे वृषपर्वा याचा तारका समूह आपल्याला दिसेल. आता वृषपर्वा हा घड्याळाच्या केंद्रस्थानी समजून आपण जर बघितलं तर आपल्याला वृषपर्वाच्या जवळजवळ 7 o'clock पोझिशनला म्हणा सिग्नस नावाचा एक खूप मोठा तारका समूह आपल्याला दिसेल. तो आकाशामध्ये मोठ्या फुलीच्या आकाराचा म्हणजे अशी क्रॉस या आकारामध्ये आपल्याला तो तारका समूह दिसतो. त्याला इंग्लिशमध्ये नॉर्दर्न क्रॉस असंच म्हणतात. खूप मोठ्या आकाराचा असा तो तारका समूह आहे आणि त्याची गंमत अशी आहे की तो तारका समूह बरोबर आकाशगंगेमध्ये आहे. त्यामुळे गंगेमध्ये वावरणारा हंस पक्षी आहे असं आपण त्याची कल्पना करू शकतो. आता सिग्नस हा तारका समूह घड्याळाच्या केंद्रस्थानी समजून आपण साधारण 4 o'clock पोझिशनला म्हणजे खरं तर सिग्नस हा तारका समूह खूप मोठा आहे आणि त्याच्यासमोर जो आपण 4 o'clock पोझिशनला जो तारका समूह बघतोय लायरा नावाचा तो खूप छोटा आहे. पण तरीही सिग्नसचा मधल्या फुलीचा मधला भाग हा केंद्रस्थानी समजलं तर आपल्याला लायरा हा 4 o'clock पोझिशनला दिसणारा एक अगदी छोटासा समांतर भुज चौकोन किंवा ज्याला आपण पॅरलेलोग्राम म्हणतो असा एक छोटूसा नाजूकसा असा चौकोन आपल्याला तिथे दिसतो. आणि त्याच्या बाजूलाच एक खूप तेजस्वी असा तारा दिसतो, तो म्हणजे वेगा किंवा अभिजित. अभिजित हे एकेकाळी आपल्याकडे नक्षत्र मानलं जात होतं, पण आता ते त्याच्यानंतर काही काळानंतर ते नक्षत्र धरलं जात नाही. पण तो एक तारा आहे आणि गंमत अशी आहे की तो तारा जो आहे वेगा म्हणजे अभिजित तो काही काळानंतर म्हणजे साधारण 13,000 वर्षानंतर आपला पोल स्टार होणार आहे, म्हणजे आपला ध्रुव तारा होणार आहे. तर तुम्ही म्हणाल की ध्रुव तारा हा स्थिर असतो, आढळ असतो असं आपण बोलतो नेहमी. मग हे तुम्ही मध्येच दुसरा तारा ध्रुव तारा होणार आहे हे कसं काय म्हणता? तर त्याच्यासाठी आपल्याला परांचन गती हा जो काही प्रकार आहे तो समजून घ्यावा लागणार आहे. तर परांचन गती म्हणजे काय? पृथ्वी आपल्याला माहिती आहे की आपली पृथ्वी अशी कललेली आहे, टिल्टेड आहे आणि ती 23.5 अंशांनी कललेली आहे. पण गंमत अशी आहे की तिचा जो हा अक्ष आहे तिला सुद्धा अशी मोशन आहे आणि तो सुद्धा असा फिरतो. पण तो फिरायला म्हणजे आकाशामध्ये वर्तुळाकृती आकार करायला एक पूर्ण वर्तुळ पूर्ण व्हायला 26,000 वर्ष लागतात. आणि तो अक्ष ज्या ठिकाणी बोट दाखवतो म्हणजे आकाशामध्ये ज्या ठिकाणी हा अक्ष पॉइंट करतो तो तिथे जर एखादा तारा असेल तर तो आपला ध्रुव तारा असतो. आणि तो त्या सर्कलमध्ये त्या वर्तुळामध्ये जसा जसा पुढे पुढे सरकत जातो आणि तिथे तिथे जो तारा येतो
तो तारा आपला ध्रुव तारा असतो. हां, अच्छा. तर मागच्या भागामध्ये आपण बघितलं होतं, की आपण थोडीशी ओझरता त्याचा उल्लेख केला होता, की हं, परांचन गती म्हणजे काय आणि ध्रुव तारा म्हणजे काय? हं, तर हं. ते आपण आता समजून घेऊया, की ध्रुव तारा बदलतो. तर तो का बदलतो? तर ही जी पृथ्वीची जी स्थिती आहे, त्या म्हणजे पृथ्वीवर सूर्य आणि चंद्राचे सुद्धा गुरुत्वीय आकर्षणाचा जे परिणाम प्रभाव होत होत असतो असतो. हं, आणि त्याच्यामुळे तिलाही अशी गती प्राप्त होते. हं. म्हणजे एखादा भोवरा, लहान मुलं जो भोवरा खेळतात, तो असा ह्याच्यावर जमिनीवर जर टाकला, तर तो ज्या तऱ्हेने फिरतो हं, असा. हं, हं, म्हणजे त्याचा तो आरी जी काय म्हणतात ती जमिनीवर टेकलेली आणि तो भोवरा असा फिरतो. हं. एक्झॅक्टली त्याच पद्धतीने आपली पृथ्वी फिरत राहते आणि तिला परांचन गती असं म्हणतात. हां, हां. या सूर्यचंद्राच्या ग्रॅव्हिटेशनल आकर्षणामुळे तिच्यावर हा परिणाम होऊन तिला अशी गती मिळालेली हं, आहे. हं, हं, तर त्यामुळे होतं काय, की आपला ध्रुवतारा बदलतो. हं. तर साधारण गिझाचे पिरॅमिड्स ज्या काळात बांधले गेले, म्हणजे साधारण 4-1 हजार वर्षांच्या पूर्वी, हं. त्यावेळेला आकाशामध्ये ठुबान नावाचा जो तारा होता, तो आपला ध्रुवतारा होता. तर ठुबान हा तारा ड्रॅको नावाच्या अशा एक लांबोडक्या तारकासमूहामध्ये आहे. हं. ड्रॅको म्हणजे एक प्रकारचं एका सापाचं नाव आहे. हं, हं. आपल्याला माहिती आहे, की अवकाशामध्ये तऱ्हेतऱ्हेच्या प्राण्यांच्या नावं दिलेली आहेत तारकासमूहांना. बरोबर. तर त्यातलाच ड्रॅको हा एक तारकासमूह आहे. हं, हं. तर त्यातला एक तारा आहे ठुबान, ज्याची एक्झॅक्ट स्थिती म्हणजे मागे आम्ही सांगितल्याप्रमाणे ध्रुव मत्स्य म्हणजे उर्सा मायनर हं, आणि आपला सप्तर्षी म्हणजे उर्सा मेजर, हं. या 2 ताऱ्यांच्या मध्ये त्याची स्थिती आहे. बरोबर 2 तारका समूहांच्या मध्ये हा ठुबान तारा येतो आणि तो एकेकाळी आपला ध्रुव ध्रुव होता. तारा होता. हं. त्यानंतर आत्ताच्या काळामध्ये आपल्याला आपला पोल स्टार म्हणजे पोलॅरिस हाच ध्रुव तारा आहे. हां, हां. आणि साधारण 13,000 वर्षांनंतर हं. व्हेगा हा आपला पोल स्टार होणार आहे. हां, हां. तर आपण आता जे तारका समूहांची माहिती बघतोय, की सिग्नस, हं. व्हेगा, हं. तर तो त्यातला हा लायरा या तारका समूहामध्ये व्हेगा हा तारा येतो. हं, हं, लायरा हं. म्हणजे एक अतिशय छोटासा चौकोन, तुम्हाला अगदी 4 मंद ताऱ्यांचा चौकोन दिसतो. बरं. त्याच्यामध्ये बाजूला हा अति तेजस्वी तारा दिसतो, तो अच्छा. म्हणजे अभिजित. बरं, बरं. आणि त्याचाच एक जर त्रिकोण केला, तर एका बाजूला म्हणजे आकाशगंगेच्या एका बाजूला व्हेगा आहे, हं. तर साधारण दुसऱ्या बाजूला ॲक्विला म्हणजे श्रवण नक्षत्र आहे. हं, हं. तर त्या ॲक्विलामध्ये 3 तारे असे बरोबर आपल्याला दिसतात. त्याला काही ठिकाणी त्याला सुद्धा काही जण त्रिकांड बाण म्हणतात. हं. काही जण त्या मृग नक्षत्रातल्या 3 ताऱ्यांना त्रिकांड बाण हं, म्हणतात. हं. तर ह्याच्या पाठीमागे अशीच एक सुंदर गोष्ट आहे. आपल्या काका कालेलकरांनी त्याच्या बाबतीत एक खूप सुंदर गोष्ट गुंफलेली आहे. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, की रामायणाच्या गोष्टीमध्ये रामायणामध्ये राजा दशरथ शिकारीला गेलेला असतो आणि त्याच्या हातून श्रावण बाळाचा वध होतो. ॲक्च्युली तो गेलेला असतो हरणाचा शिकार करायला. हं, हं. त्याला त्याच्या अंगात अशी म्हणजे त्याला अशी कला प्राप्त असते, की तो आवाजाचा वेध घेऊन बाण सोडू शकत असतो. हं, हं. आणि त्याप्रमाणे तो रात्रीच्याच वेळेला तिथे जंगलामध्ये लपून बसलेला असतो. हं. आणि पाण्यावर कोणतरी जनावर आलं पाणी प्यायला, असं त्याला वाटतं, कारण ते पाण्याचा डबडब असा आवाज येतो, म्हणून तो बाण सोडतो. हं. पण त्याच्या दुर्दैवाने नेमकं ते हरीण-बिरीण न निघता तो एक माणूस निघतो, तो असतो श्रावणबाळ. हं. आणि तो आपल्या म्हाताऱ्या आई-वडिलांना एका कावडीत घालून काशी यात्रेला घेऊन चाललेला असतो. आणि वाटेत त्यांना तहान लागते, म्हणून तो झाडाखाली त्यांना बसवून पाणी आणायला गेलेला असतो. आणि सगळ्यांच्याच दुर्दैवाने म्हणा, राजाच्याही दुर्दैवाने आणि त्याच्याही दुर्दैवाने बाण श्रावणबाळाला लागतो आणि श्रावणबाळ तिथे मरतो. हं. हे जेव्हा दशरथाला कळतं, तेव्हा मग आपल्याला पुढची गोष्ट माहिती आहे काय होते ते. तर ही सगळी गोष्ट जी आहे ती त्या तारका समूहांमध्ये काका कालेलकरांनी अशी कल्पना केलेली आहे, हं. की अक्विला हा तारका समूह आहे आणि अल्टेअर हा त्यातला तारा आहे, हं. म्हणजे आपला श्रावणबाळ. आणि त्याच्या 2 बाजूला 2, त्याला त्रिकांड बाणही म्हणतात किंवा कधी श्रवणबाळ मधला ठळक तारा आणि बाजूचे 2 ते आई-वडील. हं. आणि दशरथ जो लपून बसलेला आहे, तो तिकडे हंस तारका समूहाच्या त्या मोठ्या जो
फुलीच्या आकाराचा हंस तारका समूह आहे, त्याच्यामध्ये दशरथ लपून बसलेला आहे नदीकाठी आणि त्याने ह्याचा वध केलेला आहे. बरं. अशी एक सुंदर गोष्ट त्याच्यामध्ये काका कालेलकरांनी इमॅजिन करून आपल्यासमोर मांडलेली आहे. तर ही झाली हंसा, वेगा आणि म्हणजे अल्टेअर, श्रवण नक्षत्र या संबंधीची गोष्ट. पण ह्याच वेगा आणि अल्टेअर म्हणजे श्रवण आणि अभिजित या 2 ताऱ्यांना धरून एशियन कंट्रीजमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. आणि गंमत म्हणजे अशी आहे की त्यांच्यामधून आकाशगंगा जाते. त्याच्यामुळे वेगा आणि अल्टेअर हे 2 बिछडलेले प्रेमी जीव आहेत आणि त्यांना ह्या नदीने वेगळं केलेलं आहे. हे अशी कल्पना करून अनेक गोष्टी एशियन कंट्रीजमध्ये सांगितल्या जातात. अच्छा. त्याची मूळ कथा ही चायनीज आहे, त्याची जॅपनीज व्हर्जन आहे, त्याची कोरियन व्हर्जन आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण मूळ हे एकच आहे की ती आकाशगंगा आहे, त्याच्या बाजूला 2 हे तारे आहेत आणि त्यांना भेटण्याचा काही संधीच नाही आहे, कारण त्याच्यामधनं ही भली मोठी आकाशगंगा वाहते. मग कुठल्या कथेमध्ये असं म्हटलंय की त्या मॅगपाईजनी येऊन त्याच्यावर पूल बांधला आणि मग ते त्यांना एकमेकांना भेटले. पण मग वर्षाच्या काही काळातच फक्त ते मॅगपाईज येतात आणि मग फक्त तेवढाच वेळ त्यांना भेटता येतं. अशा बऱ्याचशा कथा एशियन कंट्रीजमध्ये या वेगा आणि अल्टेअरच्या भोवती गुंफलेल्या आहेत. वा. ताई, तुम्ही मगाशी परांचन गतीबद्दल खूप सविस्तर आणि सहज कळेल अशा पद्धतीनं माहिती सांगितली. हा जो पृथ्वीचा जो अँगल आहे तो तुम्ही म्हणताय गोलाकार फिरत असतो आणि 26,000 वर्ष हे वर्तुळ पूर्ण करायला लागतात. तर पुन्हा जिथून निघालाय असं आपण धरून चालू, तर आत्ता पोलारिस आहे, तर पुन्हा फिरून पोलारिसपर्यंत आल्यानंतर आपला ध्रुवतारा हा पोलारिसच असेल की दुसरा कुठला? बरोबर. छान मस्त प्रश्न विचारलाय. बरोबर आहे. 26,000 वर्षानंतर आपल्याला परत हाच तारा, आपल्याला ध्रुव तारा म्हणजे पोलारिस म्हणून बघायला मिळू शकेल. पण आता 26,000 वर्ष कोण जगणार आहे ते बघायला पाहिजे. पण बरोबर आहे, त्या त्या ठिकाणी जो जो तारा येईल, अर्थात ह्याच्यामध्ये सुद्धा फरक पडू शकतो. हा. कारण या सगळ्या विश्वामध्ये काहीही स्थिर नाही. आता पृथ्वी जरी फिरत असली आणि पृथ्वी त्या गोलात जरी फिरत असली आणि त्याच ठिकाणी जरी तिने पॉइंट केलं, तरी तोपर्यंत सगळं ब्रह्मांड अजून वेगवेगळ्या ठिकाणी काहीतरी बदललेलं असेल. त्याच्यामुळे असं आपण खात्रीपूर्वक नाही सांगू शकणार की त्याच वेळेला पोलारिस असेलच असं नाही. असं नाही. म्हणजे तुम्ही म्हणाला होतात अगदी सुरुवातीला की हे सगळं विस्तारतंय किंवा प्रसरण पावतंय, तर त्याचा हा परिणाम असू शकतो? त्याचा तर म्हणजे त्याचा संबंध खरं सांगायचं तर फार मोठ्या मोठ्या अंतरांशी आहे. पण हे जे आपल्याच आकाशगंगेमध्ये हे प्रसरण जे पावत आहे ते सगळ्या गॅलेक्सीज एकमेकींच्यापासून खूप लांब जात आहेत. पण आपल्याच आकाशगंगेमध्ये आपल्या ही जी पृथ्वी आहे, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. सूर्य या सगळ्या ग्रहांना धरून पुढे पुढे जात आकाशगंगेच्या केंद्राभोवती फिरतो. त्याच्यामुळे सूर्यसुद्धा परत त्याच ठिकाणी आला असं आपण नाही म्हणू शकत खरं सांगायचं तर. त्याच्यामुळे कुठल्याच बाबतीमध्ये परत तीच गोष्ट होईल असं आपण खात्रीलायकरित्या सांगू शकत नाही. अच्छा. पण पृथ्वीच्या बाबतीमध्ये ती जी फिरते आहे त्याच्या बाबतीमध्ये कदाचित पोलारिस आपल्याला दिसू शकेल 26,000 वर्षानंतर कोणी बघितलं. नक्कीच. सो आता आपण ईशान्येकडचे तारे बघितले गेल्या भागामध्ये. आपण या भागामध्ये परांचन गतीविषयी खूप चांगलं जाणून घेतलं, श्रवण बाळाची गोष्ट ऐकली आणि आता असाच प्रवास करत पुढे दक्षिणेकडे जाणार आहोत. बरोबर. परत आपण जर घड्याळाची पद्धत वापरली तर आता आपल्याला अभिजित तारा माहिती झालेला आहे. तर अभिजित ताऱ्याला घड्याळाच्या केंद्रस्थानी ठेवलं तर आपल्याला साधारण 4 o'clock पोझिशनला एक चौकोन आणि त्याच्या चारही बाजूंनी वेगवेगळे फाटे फुटलेले असा एक तारकासमूह दिसतो. त्याचं नाव आहे हर्क्युलस किंवा आपल्याकडचं नाव आहे शौरी. तर ह्या हर्क्युलसच्या संबंधी आपल्याला बरीच माहिती आहे, कारण त्याचं जे काल्पनिक चित्र दाखवतात ते नेहमी त्याच्या हातावर पृथ्वीचा गोल पेललेला आहे असं एक आणि तो गुडघ्यावर बसलाय असं एक काल्पनिक चित्र नेहमी दाखवलं जातं. ॲटलास पेललेला आहे अशा ह्याने. तर त्याला डेल्फी इथल्या एका राणीने 12 अवघड अशी कामं करायला सांगितलं होतं. अतिशय अवघड अशा कामगिऱ्या त्याला पार पाडायच्या होत्या. तो शूरवीर होता,
पण तो हे इतकी किचकट कामं बघून तो थोडासा कासकूस करायला लागला. तेव्हा देवीने त्याला आश्वासन दिलं, की तू जर ही कामं केलीस तर तुला नक्षत्रात स्थान मिळेल. बर. त्याच्यामुळे मग त्यांनी ती आपल्या शौर्याने आणि आपल्या पराक्रमाने ती 12ही कामं अतिशय व्यवस्थितपणे पार पाडली. तर त्याच्या कामगिरीमध्ये बरेचसे विचित्र प्राणी मारायचे होते. नेमियन नावाचा सिंह, एक पाणसर्प, कॅन्सर नावाचा खेकडा, असे तऱ्हेतऱ्हेचे प्राणी होते. त्याच्यामध्येच हा सिग्नस नावाचा हंस, नंतर अजून एक ॲक्विला नावाचा गरुड. ही जी सगळ्या प्राण्यांची जी नावं आली आहेत ती त्या कथेशी संदर्भातली आहेत, त्या अच्छा. कथेच्या संदर्भातली आहेत. म्हणून हे आसपास त्याच्या म्हणजे हर्क्युलसच्या आसपास हे जे बाकीचे सगळे तारकासमूह आहेत, म्हणजे आपण आता थोड्या वेळापूर्वी जे गरुड म्हणजे ॲक्विला ह्याबद्दल जे बोललो, तर तो गरुड, नंतर हंस म्हणजे सिग्नस आणि आसपासचे वेगवेगळे तारकासमूह मिळून त्याला ती जी कामगिरी पार पाडायची होती ती त्यांनी पार पाडली आणि मग त्याला अवकाशामध्ये स्थान मिळालं. तो हा हर्क्युलस आहे. बर. आतापर्यंत आपण हर्क्युलस म्हणजे शौरी या तारकासमूहाबद्दल बोललो. ह्याच्या पुढच्या भागामध्ये तसंही आपण आता साधारण दक्षिणेच्या भागाकडे येत आहोत. तर त्याच्यानंतर पुढच्या भागामध्ये आपण दक्षिणेला म्हणजे आपल्या दक्षिण दिशेला दिसणारे काही सुंदर तारकासमूह, उदाहरणार्थ स्कॉर्पियस म्हणजे वृश्चिक आणि धनु, हे 2 तारकासमूह आणि त्याच्या आसपास काही दिसणारे जे तारकासमूह आहेत त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. पण आजच्या भागामध्ये आपण जे परांचन गतीच्याबद्दल बोललो त्याबद्दल मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. ज्यांना कोणाला जमेल त्यांनी कमेंटमध्ये त्याचं उत्तर लिहायचं आहे. तर प्रश्न असा आहे की मी सांगितलं होतं की आत्ता आपला ध्रुवतारा हा पोलॅरिस आहे आणि साधारण 12 ते 13,000 वर्षानंतर वेगा म्हणजे अभिजित हा आपला ध्रुवतारा होणार आहे. पण त्याच्यामधल्या काळात साधारण एक 3 ते 4,000 वर्षानंतर अजून एक तारा ध्रुवतारा होऊ शकतो. तर तो कुठला तारा आहे हे शोधून तुम्ही कमेंटमध्ये लिहा. तर ह्या प्रश्नाचं उत्तर घेऊन आपण पुढल्या भागातच भेटूया आता आणि त्याच्यामध्ये जाणून घेऊया दक्षिणेतले काही तारकासमूह. धन्यवाद. भेटूया.